आज आपण आठवीला किंवा लक्ष्मीपूजेला बनवली जाणारी आंबील बनवणार आहोत। या आंबलीला विशेष महत्त्व आहे, त्याबरोबरच खायला खूपच चविष्ट लागते आणि शरीरासाठी सुद्धा पौष्टिक आहे। तर चला आता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी काही साहित्य 3 तास भिजवत ठेवलेली आहे। भिजवताना व्हिडिओ केलेली होती, पण माझ्या चुकीमुळे व्हिडिओ डिलीट झालेला आहे, तर मी असंच तुम्हाला सांगते। अर्धी वाटी उडदाची डाळ, त्याचबरोबर अर्धी वाटी मुंगाची डाळ, अर्ध्या वाटीपेक्षा कमी ज्वारी, अर्ध्या वाटीपेक्षा कमी तांदूळ आणि अर्ध्या वाटीपेक्षा कमी चण्याची डाळ घेतलेली आहे आणि हे 3 तास भिजवत ठेवलेली आहे। तुम्ही या प्रकारे कोणत्याही 3 डाळी घेऊ शकता आणि त्याचबरोबर थोडी ज्वारी आणि थोडी तांदूळ घ्या, म्हणजे अर्ध्या वाटीपेक्षा कमी कमी 5 साहित्य आपल्याला घ्यायचे आहे। 3 तास भिजवत ठेवायचं आहे आणि त्यानंतर हा भिजवलेलं पाणी काढून घ्यायचं आहे। तर बघू शकता भिजवलेलं पाणी काढून घेतलेली आहे। आता आपल्याला इथे थोडं लसूण घ्यायचं आहे। बघू शकता थोडं अद्रक, थोडं जिरा आणि त्याचबरोबर थोडं लसूण घेतलेली आहे। लसूणचं प्रमाण थोडं जास्त घ्या। त्याचबरोबर 6 ते 7 मिरच्या आणि थोडं कोथिंबीर घ्यायचं आहे। आता आपल्याला या सर्वांचं वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर मी इथे सर्वात आधी मिरच्या, त्यानंतर कोथिंबीर टाकलेली आहे। त्यानंतर आता आपल्याला जो आपण हे लसूण, जिरं आणि अद्रक घेतलेला आहे तो पण आपण इथे टाकून घेऊया। तर बघू शकता लसूणचं प्रमाण थोडा जास्त घ्या। आता आपण यांचं एक वाटण तयार करून घेऊया। तर बघू शकता या प्रकारे आपण हा वाटण तयार करून घेतलेला आहे। बघू शकता तुम्ही। आता आपण हा वाटण एका वाट्यात काढून घेऊया। तर याच प्रकारे थोडं दरदरा वाटण तयार केलं तरी चालेल, अगदी काही बारीक करण्याची आवश्यकता नाही आहे। आता आपण जे डाळ, तांदूळ वगैरे भिजवलेले होते ते पण आपण बारीक करून घेऊया। तर बघू शकता थोडे थोडे करून आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आहेत। तर बघू शकता आधी असं दरदरं झालं, तर जर बारीक होत नसेल तर आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे। पाणी टाकून छान असं बारीक करून घ्यायचं आहे। तर आता आपण याला बारीक करून घेऊया पुन्हा। तर बघू शकता या प्रकारे आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे वाटून घ्यायचं आहे। आता आपण हा डाळींचा वाटण पण या वाटणामध्ये टाकून घेऊया, म्हणजे या वाट्यामध्ये टाकून घेऊया आणि याच प्रकारे ना आपल्याला सर्व वाटून घ्यायचं आहे। तर बघू शकता सर्व टाकून घेतलेलं आहे। आता आपण याच प्रकारे सर्व वाटून घेऊया। तर बघू शकता सर्व वाटून घेतलेलं आहे। आता आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मी इथे 1 चमच मीठ आणि थोडंसं आणखीन टाकलेली आहे। त्याचबरोबर अर्धा चमचपेक्षा कमी हळदी पावडर टाकलेली आहे। आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व साहित्य एकामध्ये मिक्स झाले पाहिजेत। या प्रकारे बघू शकता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला याला तडका मारायचा आहे। तर तडका असंच फक्त तेल टाकून आपल्याला हा वाटण टाकायचा आहे, बाकी इथे काहीही टाकायचं नाही आहे। तर मी तेल टाकलेली आहे कढईमध्ये, तेल छान असं गरम होऊ दिली आणि त्यानंतर आता हा सर्व वाटण इथे टाकलेली आहे। सर्व वाटण आपल्याला कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि स्लो मीडियम गॅस ठेवायचे आहे वाटण टाकताच्या वेळेस, नाहीतर गळे होऊ शकतात। म्हणजे जो आपण आधी वाटण टाकला आहे तो असं गळं होऊन जाऊ शकते, म्हणून स्लो गॅसवर आपल्याला टाकायचं आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघू शकता छान असं मिक्स करून घेतलेली आहे। आता आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे। तर पाणी ना जेवढा आपला वाटण झालेला होता तेवढाच आपण पाणी टाकूया। तर मी त्याच वाट्यामध्ये इथे पाणी टाकून घेतलेली आहे। मिक्सरच्या जारमध्ये पाणी टाकलेली होती म्हणून पाण्याचा कलर असं झालेला आहे। आता या पाण्याला आपण तिथे टाकून घेऊया। तर बघू शकता जेवढा वाटण झाला तेवढाच पाणी टाकायचं आहे, म्हणजे ही आंबील बरोबर शिजून जाते। तर आता छान असं परततच राहायचं आहे। बघू शकता या प्रकारे आता याला घट्ट होतपर्यंत आपल्याला मीडियम गॅसवर असं परततच राहायचं आहे। बघा घट्ट होतपर्यंत आता आपण याला परततच राहूया। काही वेळानंतर बघू शकता घट्ट यायला लागलेलं आहे। परततच राहायचं आहे, नाहीतर जळू शकते। साधारणतः 10 ते 15 मिनटं लागणार। काही वेळानंतर बघू शकता आणखीन छान असा घट्ट व्हायला लागलेला आहे। परततच राहायचं आहे, थोडं वेळ लागणार पण खूपच चविष्ट बनणार ही आंबील। परततच राहायचं आहे आणि काही वेळानंतर म्हणजे 15 मिनटानंतर बघू शकता अगदी परफेक्ट आंबील तयार झालेली आहे, छान अशी घट्ट झालेली आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि मी इथे तुम्हाला दाखवण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे।
या आंबलीची ना आधी पूजा केली जाते आणि त्यानंतरच खाल्ली जाते. आता मी फक्त इथे प्लेटात काढून दाखवत आहे, खाणार वगैरे नाही आहे आणि ही जशीच्या तशी तिथेच टाकून ठेवणार आहे. कारण या आंबलीला खूपच विशेष महत्त्व आहे. पूजा केल्याशिवाय आपण ही आंबील खाऊ शकत नाही. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.